चंद्रपूरच्या अतिशय दुर्गम भागात वसलेलं 60 कुटुंबांचं 250 लोकसंख्येचं पाचगाव, जिथली लोक खरं तर जंगलावर जगणारी, पण फॉरेस्ट ॲक्टमुळे धरण उशाला व कोरड घशाला अशी अवस्था. उपजीविकेसाठी लागणारी सगळी संसाधनं समोर असतानाही गावाबाहेर पडण्याची वेळ येथील तरुणांवर आली. याच दरम्यान मेंढा गावातील यशस्वी ठरलेल्या सामूहिक वनहक्क प्रक्रियेचे लोण पाचगावपर्यंत पोचले आणि पाचगावमध्येही सुरू झाली सामूहिक वनहक्क मिळवण्यासाठीची महत्त्वपूर्ण चळवळ. 25 जून 2012 रोजी शासनाकडून पाचगाव ग्रामसभेला सन्मानपूर्वक सामूहिक वनहक्काचे अभिलेख हस्तांतरित करण्यात आले. यानंतर मात्र गावाच्या सक्षमीकरणाचा वेग अनेक पटींनी वाढला. अर्थातच यासाठी कारणीभूत ठरली ती पाचगाव ग्रामसभेची लोकशाही मूल्य. पाचगावची ग्रामसभा ही पाचगावच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. नियमितपणे भरणाऱ्या या ग्रामसभेमध्ये गावचे प्रश्न सामूहिक निर्णय प्रक्रियेतूनच सोडवले जातात. मी त्यांना सांगितलं का साहेब टीपी येऊन जाईल किंवा नाही येईल, पण मी ग्रामसभेमध्ये हा विषय तुमचा मांडतो. यासाठी आपण बदलावायचं का? हो बदलावायचं. याच पद्धतीने बांबू कटाई व विक्री हा ग्रामसभेचा प्रमुख व्यवसाय म्हणून निवडला गेला. मिळालेल्या वनहक्काचा उपयोग फक्त रोजगारापुरता मर्यादित न ठेवता जंगलाच्या संरक्षण व संवर्धनाला देखील ग्रामसभेने अग्रस्थानी ठेवले आहे. वनहक्कामध्ये मिळालेल्या 1006 हेक्टरपैकी 85 एकर जमीन ग्रामसभेने देवराईसाठी आरक्षित ठेवली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे प्राणी सर्व पाहायला मिळतात. वाघ, अस्वल, रानकुत्रे, यामधून कोणत्याही गावाल्यानं काही न्यायचं नाही किंवा दुसऱ्याला नेऊ द्यायचं नाही आणि त्याचं रक्षण करणं हे गावाल्यानं पूर्ण नियमामध्ये ठरवलेलं आहे. लोक जेव्हा म्हणतात नाही नाही आता लोकांचं सगळ्या निसर्गाबद्दलच्या भावना संपल्या, देवराया नष्ट होणारच, तेव्हा मी त्यांना सांगतो तुम्ही पाचगावला जाऊन पहा. तिथे त्यांनी स्वयंस्फूर्तीने नव्याने चांगली मोठी देवराई प्रस्थापित केलेली आहे. स्थानिकांना वनहक्क दिला तर जंगलाचं नुकसान होईल हा यंत्रणेचा दावा आज पाचगाव ग्रामसभेने चुकीचा ठरवलाय. जर आपली वनसंपत्ती टिकून राहायची असेल तर शेवटी तिथल्या स्थानिक लोकांनाच त्याच्यातून चांगला फायदा होतो, म्हणून त्यांच्या सहकार्यानेच टिकून राहील. वनहक्क मिळाल्यावर रोजगार निर्मितीसोबतच यशस्वी जंगल संरक्षण व संवर्धनाचा आदर्श आज पाचगाव ग्रामसभेने घालून दिलाय. रोजगाराच्या समान संधी असल्यामुळे गावाबाहेर गेलेले सर्व तरुण आज गावात परतून आले आहेत. सर्व स्तरातील समान अधिकारामुळे पाचगावमधील महिला देखील आर्थिक व सामाजिकरित्या सक्षम झाल्या आहेत. सामूहिक वनहक्क मिळवून सामूहिक सहभागातून सक्षमीकरणाचं एक उन्नत उदाहरण म्हणून ग्रामसभा पाचगावकडे नक्कीच पाहता येईल.